Hello students, today we will discussing about the lac operon, that is the concept of lac operon. See the video. Lactose operon of Escherichia coli is a inducible operon. When lactose, that is the chemical inducer, is present in the medium as a source of energy, then the operon is switched on. Escherichia coli या बॅक्टेरियासाठी लॅक्टोज शुगर जेव्हा उपलब्ध असते एनर्जी म्हणून, ऊर्जा म्हणून, त्यावेळी जीन ऑपरेट करून क्रिया चालू राहते. आता यासाठी कुठले कुठले घटक आवश्यक आहेत? कंपोनंट ऑफ लॅक ओपेरॉन आर फर्स्ट रेग्युलेटर जीन, that is also called as repressor gene, second promoter gene, third operator gene, and fourth one is structural gene, namely gene Z, gene Y and gene A. These four things are component mostly, while the fifth is inducer. It is not the component of operon, but it is a chemical present in the cytoplasm which inactivates the repressor for to proceed the process. आता एक एक बघू. यापैकी आपण रेग्युलेटर जीन, that is repressor gene, it control the operator gene by the help of inducer present in cytoplasm. म्हणजे तो काय करतो? नियंत्रण करतो. इट कंट्रोल द ऑपरेटर जीन. इंड्युसर सायटोप्लाझममध्ये असतो, त्याच्या सहाय्यानं तो नियंत्रण ठेवतो. दिस रेग्युलेटरी जीन प्रोसीड द प्रमोटर जीन. इट मे नॉट बी प्रेझेंट इमिडिएटली ॲडजस्टंट टू द ऑपेरॉन जीन. जवळच्या ऑपेरॉन जीन जवळ लगत तो प्रोसीड करण्यासाठी त्याच्याजवळ नसतो. दिस जीन प्रोड्युसेस ए प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर प्रोटीन. दिस इज MCQ. रेग्युलेटरी जीन काय तयार करतं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ रेग्युलेटरी जीन, असा एक मार्काला प्रश्न येतो. इट प्रोड्यूस प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर प्रोटीन, दॅट इज एन्झाईम, नथिंग बट एन्झाईम. रिप्रेसर बाइंड विथ ऑपरेटर जीन and stops its action. It is called regulator protein. हा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर साईटला बाइंड होतो आणि त्यामुळे क्रिया थांबते आणि म्हणून त्याला रेग्युलेटर प्रोटीन असंही म्हणतो आपण, कारण त्याच्यावर रेग्युलेशन डिपेंड असतं. प्रमोटर जीन दुसरा प्रकार आहे. प्रमोटर जीन इट प्रोसीड द ऑपरेटर जीन. It present near the operator gene. It marks the site at which the RNA polymerase bind. ऑपरेटर जीनचं कार्य चालू करण्यासाठी प्रमोटर जीन आवश्यक असतो. तो ऑपरेटर जीनच्या जवळ असतो प्रमोटर जीन हा, आणि तो RNA पॉलिमरेज एन्झाईमला बाइंड करण्यासाठी जागा दर्शवतो. वेन द ऑपरेटर जीन O इज टर्न ऑन, म्हणजे कार्य चालू होतं ऑपरेटर जीनचं, त्यावेळी द एन्झाईम मूव्ज ओव्हर द ऑपरेटर जीन अँड स्टार्ट द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन. अशावेळी एन्झाईम ऑपरेटर जीनकडं बरोबर सरकत राहतं आणि त्यामुळं ट्रान्स्क्रिप्शन चालू होतं. द बेस सिक्वेन्स ऑफ प्रमोटर जीन डिटरमाइन्स विच स्टँड ऑफ DNA ॲक्ट ॲज अ टेम्पलेट. प्रमोटर जीनवरील जे नायट्रोजन बेस सिक्वेन्सेस आहेत त्याच्यामुळं DNA टेम्पलेट म्हणून कार्य करतं. आता तिसरा प्रकार आहे ऑपरेटर जीन. इट प्रोसीड द स्ट्रक्चरल जीन. दिस कंट्रोल द फंक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन. इट प्रेझेंट नियर द स्ट्रक्चरल जीन. आता बघा, ऑपरेटर जीन जो आहे, पुढं डायग्राममध्ये तुम्हाला हे सगळं समजणारच आहे. तर हा स्ट्रक्चरल जीनचं फंक्शन कार्य जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवतो आणि स्ट्रक्चरल जीन जवळच हा ऑपरेटर जीन असतो.
An inducer is turned on by operator gene and result into production of mRNA. Inducer ऑपरेटर जीन काय करतो, क्रिया चालू करतो आणि त्यामुळं mRNA तयार होण्याची क्रिया पूर्ण होते स्ट्रक्चरल जीनद्वारे. अँड ऑपरेटर जीन इज टर्न ऑफ बाय द प्रोडक्शन ऑफ रिप्रेसर जीन. आणि जेव्हा रिप्रेसर जीन टर्न ऑफ होतो त्यावेळी ऑपरेटर जीन काय करतो, अन इंड्युसर इज टर्न ऑन बाय ऑपरेटर जीन अँड रिझल्ट इन टू प्रोडक्शन ऑफ mRNA. जेव्हा इंड्युसर टर्न ऑफ होतो त्यावेळी mRNA तयार होतो स्ट्रक्चरल जीनद्वारे. अँड ऑपरेटर जीन इज टर्न ऑफ बाय प्रॉडक्ट ऑफ रिप्रेसर जीन. रिप्रेसर जीननं जो प्रॉडक्ट तयार केलेला आहे त्याच्यामुळं ऑपरेटर जीन आपलं कार्य थांबवतो. नंबर 4 स्ट्रक्चरल जीन. बाय ॲडिंग लॅक्टोज इन कल्चर ऑफ ई कोराय, म्हणजे इस्चेरिशिया कोलाई नावाच्या बॅक्टेरियामध्ये जर लॅक्टोज जर आपण ॲड केलं इन्स्टेड ऑफ शुगर ग्लुकोज, then the structural gene produce mRNA which produces polypeptide, that is protein, on the ribosome. This polypeptide acts as an enzyme to catalyze lactose in the cell. बघा काय होतं, स्ट्रक्चरल जीन काय काम करतो, लॅक्टोज शुगर हा एनर्जी सोर्स म्हणून इस्चेरिशिया कोलायला जर मिळाला ग्लुकोजच्या ऐवजी, अशावेळी स्ट्रक्चरल जीन काय करतो, mRNA तयार करतो आणि तो mRNA प्रोटीन तयार करण्यासाठी उपयोगात येतो. आणि हे पॉलिपेप्टाईड चेन किंवा प्रोटीन जो आहे तो एन्झाईम म्हणून काम करतो. दिस पॉलिपेप्टाईड ॲक्ट ॲज एन्झाईम टू कॅटलाइज लॅक्टोज इन द सेल. म्हणजे जो प्रथिन तयार झालेला आहे तो लॅक्टोज शुगरचं किंवा कॅटॅलायसिस करण्यासाठी एनर्जी सोर्स जो आहे त्याचं मेटॅबोलाइट कॅटॅलायसिस होतं पेशीमध्ये आणि पॉलिपेप्टाईड चेनमधला तो एन्झाईम त्यासाठी उपयोगात आणला जातो. आता हे जे स्ट्रक्चरल जीन आहेत ते कसे आहे, त्याची रचना कशी आहे. स्ट्रक्चरल जीन्स आर ऑफ 3, त्यांचा 3 संख्या आहे त्यांची, 3 in number अँड प्रेझेंट इन द सिक्वेन्स, आणि ते क्रमान आहेत. कुठले कुठले आहेत ते बघा स्ट्रक्चरल जीन, that is Z, Y and A, that is lac Z, lac Y and lac A. The enzyme produced are, आता Z जीन काय तयार करतो बघा, it produces beta galactosidase enzyme. Lac Y, that is Y gene, produces beta galactoside permease. आणि एन्झाईम ए जे आहे ए जीन ते काय करतं बघा, एन्झाईम ट्रान्स ॲसिटायलेज प्रोड्यूस करतो. हा MCQसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे की हे काय कार्य करतात हे जीन, तिन्ही जीनचं कार्य सांगा थोडक्यामध्ये. तर 1 मार्कासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे की एन्झाईम बीटा गॅलेक्टोसाइडेज झेड जीन तयार करतं, वाय जीन बीटा गॅलेक्टोसाइडेज परमिएज आणि ए ट्रान्सॲसिटायलेज. आता शेवटचा पॉईंट आहे 5वा, तो इंड्युसर. दिस इज ए ॲलोलॅक्टोज सायटोप्लाझम कंटेनिंग केमिकल विच इनॲक्टिवेटेड टू द रिप्रेसर. इंड्युसर हे पेशीद्रवामधील एक रासायनिक घटक असून त्याचं कार्य आहे रिप्रेसरला इनॲक्टिवेट करणं. वेन द फंक्शन ऑफ लॅक ऑपरॉन स्टार्ट्स देन द इंड्युसर जॉईन विथ रिप्रेसर प्रोटीन. इट प्रिव्हेंट द बाइंडिंग ऑफ रिप्रेसर टू द ऑपरेटर जीन. Thus operator gene is become free. During this enzyme RNA polymerase can move from promoter to structural gene via operator gene. बघा हे इंड्युसर जे आहे ते इंड्युसर महत्त्वाचं काम करतं आहे. काय करतं, जेव्हा इंड्युसर प्रेझेंट असतं त्यावेळी आय जीन रिप्रेसर mRNA तयार करतो.
रिप्रेसर mRNA पासून रिप्रेसर ट्रान्सलेशननं तयार होतं आणि तो जो इंड्युसर प्रेझेंट आहे पेशीद्रवामध्ये तो रिप्रेसरला बाइंड होतो आणि त्यामुळं रिप्रेसरला बाइंड झाल्यामुळं त्या ॲक्टिव्हिटी थांबते, इनॲक्टिवेट होतो रिप्रेसर आणि त्याच वेळी वाय जीनद्वारे ट्रान्स्क्रिप्शन होऊन DNA पासून mRNA किंवा प्रोटीन तयार होतो आणि ही प्रक्रिया पुढं चालू राहते आणि त्या mRNA पासून सिंथेसिस ऑफ प्रोटीन दॅट इज नथिंग बट द एन्झाईम विच कॅन मेटाबोलाइज लॅक्टोज दॅट इज कॅटॅलिसिस ऑफ लॅक्टोज टेक्स प्लेस. पुढील पेजवर आपण हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिसणारच आहे. वी नो दॅट द एन्झाईम परमिएज इसेन्शियल फॉर एंट्री ऑफ लॅक्टोज इन सेल. Enzyme beta-galactoside can hydrolyze the lactose sugar into glucose and galactose. Trans-acetylase transfer acetyl group from acetyl-CoA to beta-galactosidase. Thus, lac-operon has 3 sites: P site, O site, and R site, that is regulatory site. Its working is shown on the next page diagram. Please see the diagram very carefully and know all the facts takes place during the working of lac-operon. Okay. Question should be asked in the board exam. That is, they explain the working of lac-operon with the help of suitable diagram. lac-operon कसं काम करतं हे आकृतीने दर्शवा असा प्रश्न येतो. 4 मार्कासाठी मोठा प्रश्न आहे हा. सेक्शन डी मध्ये असू शकतो. तुम्हाला आकृतीनं ते दाखवावं लागेल. मी दिलेल्या पेजवर तुम्ही आकृती पहा, तशी आकृती काढा आणि जे काय एक्सप्लेन केले ब्रीफमध्ये तेच तुम्ही नीट समजून घ्या आणि परीक्षेत तेच एक्सप्लेन करायचं आहे. आकृती नीट बघा. 2 विभागात वर्किंग आहे. पहिला विभाग आहे ए. वेन इंड्युसर ॲबसेंट इन द सायटोप्लाझम. पेशीद्रवामध्ये जेव्हा इंड्युसर नसतो त्यावेळी लॅक-ओपेरॉन कसं काम करतं. आणि पॉईंट बी आहे खाली निम्म्यापासून खाली, वेन इंड्युसर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. जेव्हा इंड्युसर असतो त्यावेळी काय काम होतं, कसं काम होतं लॅक-ओपेरॉनचं ते दर्शवलेलं आहे. बघा पहिला पॉईंट, वेन इंड्युसर ॲबसेंट इन द सायटोप्लाझम. वी नो दॅट we find that at toward the 3' end of the DNA there is a regulatory gene. Then just near the regulatory gene there is a promoter gene or P section. Then there is operator side O. Then there is a 3 structural genes, gene Z, gene Y and gene A respectively in a sequence. And then we find that all these are present on the template of DNA in the nucleus. Then regulatory gene, that is gene I, can showing the transcription and forming the repressor mRNA. This repressor mRNA can showing translation and produces the protein called as repressor protein shown in the diagram. Then when inducer absent, repressor bind to the operator region O and it prevent the synthesis of RNA polymerase from transcribing the operon. म्हणजे रिप्रेसर ऑपरेटर रिजनला बाइंड झाल्यामुळं RNA पॉलिमरेज तयार होत नाही, त्यामुळं ऑपेरॉन ट्रान्स्क्राईब करत नाही आणि त्यामुळं mRNA तयार होणं शक्य नाही. स्ट्रक्चरल जीन बिकम इन ॲक्टिव्ह स्टेज अँड सो देअर इज नो सिंथेसिस ऑफ mRNA. इट शोज सेल युजिंग नॉर्मल एनर्जी सोर्स ग्लुकोज. ड्युरिंग दिस जेव्हा ग्लुकोज अव्हायलेबल आहे पेशीला त्यावेळी दिसतं. अशावेळी आय जीन ट्रान्स्क्राईब रिप्रेसर mRNA. आय जीन म्हणजेच रेग्युलेटरी जीन.
इट कॅन ट्रान्स्क्राईब रिप्रेसर mRNA, म्हणजे रिप्रेसर mRNA तयार होतो, बाय विच रिप्रेसर प्रोटीन इज फॉर्म्ड बाय ट्रान्सलेशन, डायग्राममध्ये दाखवलेच आहे. इट बाइंड ॲट ऑपरेटर साईट, ऑपरेटर साईटला ते जाऊन रिप्रेसर प्रोटीन बाइंड झालेला आहे. अँड सो द प्रोसेस इज ब्लॉक्ड. So it prevents the activity of RNA polymerase, that is operator blocked by the repressor, and so there is no formation of enzyme RNA polymerase. From transcription of the operon, thus there is no formation of beta galactosidase. Y gene तुम्हाला माहित आहे, बीटा गॅलॅक्टोसाइडेज वाय जीन कंट्रोल करतं, म्हणजेच लॅक्टोज आणि गॅलॅक्टोजमध्ये लॅक्टोजचं रूपांतर करण्यासाठी ते लागतं, पण इथं ते होत नाही. ग्लुकोज अवेलेबल आहे, बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयारच होत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी mRNA सिंथेसिस होत नाही, म्हणजेच प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन होऊ शकत नाही. दिस इज द पॉझिटिव्ह फीडबॅक ऑर प्रोसेस. आता पुढील खालील डायग्राम बघा. डायग्राम नंबर 2 बी सेक्शन. वेन इंड्युसर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, जेव्हा पेशीद्रवामध्ये इंड्युसर असतो त्यावेळी काय होतं बघा. इन द ॲब्सेन्स ऑफ ग्लुकोज, इफ लॅक्टोज इज अवेलेबल फॉर द मीडियम ऑफ एस्चेरिशिया कोलाई, जेव्हा ग्लुकोज नसतं आणि ग्लुकोजच्या ऐवजी लॅक्टोज एस्चेरिशिया कोलायमध्ये असतं, त्यावेळी काय होतं. आकृती पहा, सेम आकृती आहे. रिप्रेसर mRNA तयार झालेला आहे स्ट्रक्चरल जीनपासून बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन, आणि त्यामुळं ट्रान्सलेशनपासून रिप्रेसर प्रोटीन तयार झालेला आहे. पण यावेळी महत्त्वाचा फरक असा आहे की इथं इंड्युसर अव्हेलेबल आहे, हे महत्त्वाचं आहे, आणि तो इंड्युसर रिप्रेसर बरोबर बाइंड होतो. त्यामुळं तो ऑपरेटर साईटला न जाता ऑपरेटर साईज वर्किंग होते. त्यामुळं ऑल एन्झाईम्स प्रोड्यूस, सर्व एन्झाईम तयार होतात, आणि त्यामुळं ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस होऊन mRNA तयार होतो DNA-पासून, आणि तयार झालेल्या mRNA-पासून ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन तयार होतात. त्याच प्रोटीनला आपण एन्झाईम म्हणतो, की जे लॅक्टोज शुगरचं रूपांतर कॅटालायसिसद्वारे मेटॅबॉलिझम करण्यासाठी उपयोगात येतं, आणि ॲज ए एनर्जी सोर्स हे प्रोटीन किंवा हे एन्झाईम काम करतं कॅटालिसिसचं. त्यामुळं लॅक्टोज शुगरचं मेटॅबॉलिझम होतं. अँड लास्ट पॉईंट फ्रॉम टुडेज लेक्चर, दॅट इज रोल ऑफ लॅक्टोज. तर हे लॅक्टोजचा रोल काय आहे. लॅक्टोज इज द सोर्स ऑफ एनर्जी. वेन ग्लुकोज इज ॲबसेंट अँड लॅक्टोज इज अवेलेबल, देन जेव्हा ग्लुकोज नसतं आणि लॅक्टोज उपलब्ध असतं त्यावेळी द लॅक्टोज इंटर द सेल बाय परमिएज, दॅट इज जीन वाय. हे लॅक्टोज जीन वाय द्वारे पेशीमध्ये इंटर होतं. इट ॲक्ट ॲज अ इंड्युसर and interact with repressor, so repressor is inactivated. हे जे लॅक्टोज आहे हे इंड्युसर म्हणून काम करतं. रिप्रेसर जो तयार झालेला आहे स्ट्रक्चरल जीनद्वारे, रेग्युलेटरी जीनद्वारे जो तयार झालेला आहे, त्या रिप्रेसर mRNAद्वारे रिप्रेसर तयार होतो, त्याला तो बाइंड होतो आणि त्याला तो इनॅक्टिवेट करतो. द RNA पॉलिमरेज बाइंड इट सेल्फ टू दी ऑपरेटर साईट, आणि हे झाल्यामुळं ऑपरेटर साईट एम्प्टी राहते. त्या ठिकाणी RNA पॉलिमरेज तयार होऊन त्या ठिकाणी ऑपरेटर साईटला जाऊन ते बाइंड होतं, आणि त्यामुळं प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन सुरू होते. इट ट्रान्स्क्राईब द ऑपेरॉन टू प्रोड्यूस लॅक्टोज mRNA,
म्हणजे RNA पॉलिमरेज लॅक्टोज mRNA तयार करतं, which having ability to form all three required type of enzymes. त्यामुळं सर्व तिन्ही प्रकारचे एन्झाईम तयार होण्याची क्षमता असते. ते तिन्ही एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज अँड ट्रान्सॲसिटायलेज हे तिन्ही एन्झाईम्स तयार होतात. त्यांचा सुद्धा रोल बघा फॉर मेटाबॉलिझम ऑफ लॅक्टोज, दॅट इज कॅटालायसिस ऑफ लॅक्टोज शुगर. This regulation of lactoferrin by the repressor is an example of negative control. आता हे जे रेग्युलेशन आहे लॅकोपेरॉनचं रिप्रेसरद्वारे त्याला निगेटिव्ह कंट्रोल ऑफ ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. MCQ. म्हणून प्रोसेसच्या वेळी काय होतं इन ब्रीफ अजून एकदा बघा. लॅक्टोज ॲक्ट ॲज अ इंड्युसर अँड बाइंड टू रिप्रेसर. हे लॅक्टोजचं पहिलं फंक्शन आहे. इंड्युसर म्हणून काम करतो आणि रिप्रेसरला बाइंड करतो. दिस रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स फेल टू जॉईन विथ ऑपरेटर जीन. आणि हे असं झाल्यामुळं ऑपरेटर जीनला ते जात नाही, जाऊन तिथं बाइंड होत नाही. सो इट देन टर्न ऑन द प्रोसेस. त्यामुळं प्रोसेस चालू होते. लॅक्टोज ॲक्ट ॲज अन इंड्युसर. आता या ठिकाणी लॅक्टोज इंड्युसर म्हणूनच काम करतं आहे ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन. आता हे असं का म्हटलं आहे ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन? कारण बघा वेन इंड्युसर लेवल फॉल्स द ऑपरेटर इज ब्लॉक्ड अगेन. जर इंड्युसर लेवल कमी झाली तर पुन्हा ही तयार झालेली प्रक्रिया थांबते, स्टॉप होते. बिकॉज अगेन बाय द रिप्रेसर. सो स्ट्रक्चरल जीन आर इनॲक्टिवेटेड. तसं झाल्यामुळे स्ट्रक्चरल जीन जो आहे तो परत इनॲक्टिवेटेड होतो. शोज निगेटिव्ह फीडबॅक. अशा त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक किंवा प्रक्रिया थांबलेली दिसते. Thank you. See the slide. Then we'll be discuss later on another point.